Hello students, welcome to Science with Amar sir. Welcome all of you to a new lecture. In this lecture we are going to learn law of conservation of momentum and recoil of gun from the first lesson law of motion. ओके, हा ह्या लेसनचा लास्ट पार्ट असेल. याच्यानंतर जर तुम्हाला एक्झरसाइज हवा असेल आणि न्यूमरिकल्सचे सगळे सोल्युशन्स हवे असतील, लेक्चर ॲज वेल ॲज PDF. ओके, PDF पण आपण प्रोव्हाइड करूया आणि तुम्हाला ते लेक्चरमध्ये पण हवं असेल तर आपण लेक्चर पण तयार करूया. ठीक आहे, तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी ते अपलोड करेल. ओके, सो लेट स्टार्ट. व्हॉट इज मोमेंटम? ओके, सो मोमेंटम इज द क्वांटिटी ऑफ मोशन इन अ बॉडी. क्वांटिटी ऑफ मोशन इन बॉडी म्हणजे बॉडीमध्ये किती मोशन आहे किती नाही. आणि मोमेंटम कशाने दाखवतात? मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी मॅथमॅटिकली. ओके, सो देअर इज अ एक्झाम्पल. हे खूप सिम्पल आहे की मोमेंटम आपण पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, न्यूटन सेकंड लॉमध्ये. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही तिथं जाऊन अजून इझी वेमध्ये शिकू शकता. आणि इथं पण मी 2 एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत. एक आहे आपली सायकल आहे. ओके, सायकलचं मास आहे 10 kg, व्हेलॉसिटी आहे 5 मीटर पर सेकंड. तर व्हॉट विल बी इट्स मोमेंटम? P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. 10 इंटू 5 इज इक्वल टू 50 किलोग्राम मीटर पर सेकंड. अँड देअर इज अ ट्रक. ओके, मास 1000 kg, velocity 5 meter per second, and P is equal to M into V. We know momentum is equal to mass into volume is equal to 1000 into 5 is equal to 5000 kg meter per second. So this is very simple. You just have to remember momentum is the product of mass and velocity. Mass into velocity. This is important. You have to remember. Okay. Now suppose there are two objects, object A and object B. Okay, object A has mass that is m1 and object 2 has mass that is m2. Okay, before colliding, आता हे बघा, हे सपोज हा एक डायग्राम आहे आणि हा एक दुसरा डायग्राम आहे, राईट. सो फर्स्ट डायग्राममध्ये बघा, बिफोर they are colliding to each other, initial velocity of object A is u1 and initial velocity of object B is u2. Okay, according to the formula of momentum, according to formula of momentum, what is the initial momentum of A? Initial momentum of A. What is initial momentum of A? Is equal to m1 u1, right? Mass 1, u1, initial velocity 1. And what will be the initial momentum for B? m2 u2, right? इथपर्यंत समजलं आहे, आय होप सो. देन सपोज दिस टू ऑब्जेक्ट्स कोलाइड. देन काय झालं? हे दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांना कोलाइड झाले ऑन द प्लेन सरफेस. ओके, लेट द फोर्स A ड्यू टू B. ओके, हा जो A आहे याच्यावरती एक फोर्स अप्लाय होईल दोघांचं कोलिजन झाल्यानंतर. हा एवर जो फोर्स अप्लाय होणार आहे बिकॉज ऑफ B, दॅट इज F1. फोर्स ऑन A ड्यू टू B इज F1. आणि सेम F2वर पण हा A ऑब्जेक्ट काहीतरी फोर्स अप्लाय करत असेल ज्यावेळेस त्यांची धडक होते, ज्यावेळेस ते कोलाइड होत आहेत. सो दॅट फोर्स इज F2. ओके, ॲक्टेड ऑन B बिकॉज ऑफ A, राईट. आणि हा फोर्स कसा असणार आहे दोघांचा पण? अपोजिट डायरेक्शनमध्ये. हा F1 इकडे अप्लाय होत असेल तर F2 ह्या साईडला अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत असेल. ओके, फोर्स ऑन B ड्यू टू A is equal to F2. ओके, दिस फोर्स विल कॉज ॲसिलरेशन इन A. काय होईल आता मला सांगा? हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. हा इकडून येऊन याला धडकला, हे दोन इथं येऊन एकमेकांना धडकले. आता ह्याच्यावरचा फोर्स ह्याच्यावर अप्लाय होतोय, ह्या ऑब्जेक्टचा फोर्स ह्या ऑब्जेक्टवर अप्लाय होतोय. त्यामुळे दोन्ही ऑब्जेक्ट काय होतील? आणि हा सरफेस कसा आहे रे? प्लेन सरफेस. जसं की आपण सपोज आईस स्केटिंग करायला जातो, आईस आहे तसा सरफेस आहे असं कन्सिडर करा. देन ड्यू टू दिस फोर्स काय होईल? तो ऑब्जेक्ट्स ॲसिलरेट होतील आणि ॲसिलरेट झाले तर ते काय करतात? काहीतरी व्हेलॉसिटी अटेन करतात. सो बिकॉज ऑफ ॲसिलरेशन, आणि हे ॲसिलरेशन का झालं? बिकॉज ऑफ दॅट इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टेड ऑन देम. ओके, सो व्हेलॉसिटी एची व्हेलॉसिटी काय होईल मग? A व्हेलॉसिटी विल बिकम V1,
right? So what is the momentum of A after collision? Momentum of A आफ्टर collision, मास तर सेम असेल, पण व्हेलॉसिटी काय झाली? फर्स्ट होती इनिशियल व्हेलॉसिटी, नाव इट इज फायनल व्हेलॉसिटी. सो m1 v1. ओके. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन काय होईल? ए अल्सो एक्झर्ट्स इक्वल फोर्स ऑन ए. जो हा बी मुळे ए वरती फोर्स आलेला आहे कुठला? F1. आपण लिहिलेला आहे वरती F1. ठीक आहे. आणि बी वर कुठला फोर्स आलेला आहे? ड्यू टू ए F2. हा कसा असेल? अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन. कशा असतील? इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन. दिस विल कॉज चेंज इन मोमेंटम ऑफ बी. मग ह्यामुळं काय होईल? बीचा पण मोमेंटम काय चेंज होईल? तो पण ॲसिलरेट होईल, त्याचंही मोमेंटम चेंज होईल. आणि आफ्टर कोलिजन त्याचं जी व्हेलॉसिटी आहे ती किती होईल? v2. मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, ए इज अल्सो एक्झर्ट फोर्स ऑन बी. आणि दॅट इज आपण काय कन्सिडर केलेला? F2. राईट. आणि हा कसा असणार आहे? इक्वल अँड अपोजिट. कसा फोर्स असणार आहे हा? इक्वल अँड अपोजिट फोर्स. कसा असणार आहे? इक्वल अँड अपोजिट फोर्स. आणि व्हेलॉसिटी काय झाली मग? बीची व्हेलॉसिटी काय होईल? v2. इथपर्यंत समजलं आहे? सिम्पल. देन आता मला सांगा, सी दॅट व्हेलॉसिटी ऑफ बी आफ्टर collision किती होती? v2. सो व्हॉट इज द फायनल मोमेंटम ऑफ बी आफ्टर collision? m2 आणि v2. आणि याचं काय होतं? एचं काय होतं? m1 v1. इथंच लिहितो थोडंसं. ए आफ्टर collision, momentum of A after collision is m1 v1 and momentum of B after collision m2 v2. If F2 is the force acts on object B, F2 is equal to minus F1. कशामुळे हे? अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ. आपण मागच डिस्कस केलं. कशी असणारी फोर्स? इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल. राईट. सो आता व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ? मास इंटू ॲसिलरेशन. आणि ज्यावेळेस हे ऑब्जेक्ट्स एकमेकांना कोलाइड झाले त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं? ॲसिलरेट केलं होतं. राईट. सो बीसाठी ॲसिलरेशन असेल A2 आणि एसाठी ॲसिलरेशन असेल A1. सो F2 हा फोर्स कोणावरती ॲक्ट झालेला आहे? बी वरती. सो मास काय असेल मग? m2 आणि ॲसिलरेशन A2 इज इक्वल टू मायनस. राईट. F1साठी काय असेल? m1 अँड A1. आणि याचं रिझन काय? F इज इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन. गॉट इट? नाव what is the formula for acceleration? Acceleration is equal to v minus u divided by t. So A साठी काय असेल मग? A2 साठी v2 minus u2 divided by t. and A1 साठी काय असेल? v1 minus u1 divided by t. मग आपण A1 आणि A2 चे व्हॅल्यूज पुट करूया. ठीक आहे. m2 इंटू v2 minus u2 divided by t is equal to minus m1 v1 minus u1 divided by t. इथपर्यंत लक्षात येते सगळ्यांच्या? सो हे टी काय होईल? इकडं कसं आहे डिनॉमिनेटरमध्ये, इकडे गेल्यावर काय होईल? न्यूमरेटरमध्ये जाईल, म्हणजे हे टी विल कॅन्सल्ड. ओके. सो राहिलं काय फक्त? m2 v2 minus u2 is equal to minus m1
V1 मायनस U1. लक्षात येतं इथपर्यंत? लक्षात आलं का? बोला. बोला नाही, कमेंट करा. ठीक आहे, एक सेकंड. देन M2 कसं आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे बाहेरच्या साईडला. आपण त्याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. M2 V2 मायनस इथं प्लस, इथं मायनस, इथं प्लस आहे. प्लस मायनस मायनस M2 U2 इज इक्वल टू मायनस M1 V1 मायनस मायनस प्लस M1 U1. आता Vच्या टर्म्स एका साईडला घ्या आणि Uच्या टर्म्स एका साईडला घ्या. हे V1 M1 कसं आहे, एक सेकंड, हे M1 V1 कसं आहे, इकडं मायनस, इकडं आल्यानंतर काय होईल, प्लस. सो M1 V1 प्लस M2 V2 राईट इज इक्वल टू M1 U1 प्लस M2 U2. Therefore the magnitude of total final momentum is equal to magnitude of total initial momentum. म्हणजे जो सुरुवातीला कोलिजनच्या बिफोरचा जो मोमेंटम होता तोच कोलिजनच्या आफ्टरचा मोमेंटम असेल. आणि दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आय होप सोप्या शब्दात सांगितलं आहे, जास्त काही किचकट केलेलं नाही आहे, तुम्हाला समजलं असेल. ओके, सो व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर इट देन? स्टेटमेंट, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. आणि दोन कोरोलरीज आहेत, कोरोलरी टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. फर्स्ट आहे, वेन नो एक्सटर्नल फोर्सेस ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज. यासाठी मी क्लासमध्ये खूप एक्झाम्पल भारी देत असतो, इथं पण मी सांगायचा प्रयत्न करेल, तुम्हाला बघा समजतं आहे का मी जसं सांगतोय. ठीक आहे, when no external force acts on two interacting objects their total momentum remains constant, it does not change. Okay, suppose there is a house आणि त्या घरामध्ये कोण राहतात, एक नवरा आणि एक बायको, दोघं नवरा बायको राहतात. ठीक आहे, सगळं मस्त चाललेलं आहे, भांडण नाही, आर्ग्युमेंट नाही, काय नाही. बट एक दिवशी अचानक त्यांची कोण येते, आत्या खालीच बदनाम आहे, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मग आत्या आल्यानंतर काय करते, 5 मिनटं थांबून जाते आणि नंतर ह्यांच्यामध्ये काय होतं, भांडण. कोणामध्ये भांडण होतं, त्या नवरा बायकोमुळे. कुणामुळे, ती जी आत्या येऊन गेली ती. सपोज आत्या म्हणजे कोण आहे, एक्सटर्नल फोर्स, आणि नवरा बायको कोण आहेत, टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स. ओके, जर नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स, म्हणजे नवरा बायको टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांच्यामध्ये जर आत्या नाही आली, नो एक्सटर्नल फोर्स, देन देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. त्यांचं ते भांडणार का, नाही, निवांत राहतील, इट डझंट चेंज. सो सिम्पल आहे, व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज. उदाहरण समजलं नसेल, परत ऐका. ओके, देन व्हेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड देअर टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. आपण हे बघा आत्ताच बघितलं आहे, हे बघा टोटल मोमेंटम किती होतं, M1 V1 M2 V2 दे इज इक्वल टू M1 U1 M2 U2. सो रिमेंबर ऑलवेज, वेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. ओके, देन नाव आता आपल्याला शिकायचं आहे रिकॉईल ऑफ गन. What is the definition for recoil of gun? The forward moving bullet causes the gun to move backward after firing. This backward motion, पेन्सिलला काय झालं आज, बंदच पडते राव. ओके, दिस बॅकवर्ड मोशन ऑफ गन इज कॉल इट्स रिकॉईल. सिम्पली ज्यावेळेस आपण बंदूकमधून काय करतो, गोळी फायर करतो, त्यावेळेस गोळीचा स्पीड म्हणजे जे बुलेट आहे ते बुलेट कुठं जाते, पुढं जाते. आणि बिकॉज ऑफ दॅट बुलेट गन काय करते, थोडीशी बॅकवर्ड मोशनला येते. दॅट बॅकवर्ड मोशन इज नोन ॲज रिकॉईल ऑफ गन. थोडंसं ॲनिमेशननं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी, आय होप तुम्हाला समजेल. ओके, देर इज अ गन अँड देर इज अ बुलेट इन दॅट गन. ओके, व्हेन बुलेट इज फायर्ड
that bullet is going to this direction, right? And this gun will show some little bit backward movement, and this little bit backward movement is known as gun's recoil. Okay, recoil of gun. Let's see how it does it work. Okay, it shows movement a little bit early, but I hope you will get some idea from this. Okay, so we have to now calculate the formula for recoil velocity. Okay, if there is a gun and it fired bullet, then how we can calculate the recoil of gun? Okay, listen. When a bullet of mass m1, काय आहे mass bullet m1 is fired from a gun of mass m2. okay, बुलेटचं मास किती आहे? सिंपल बुलेट मास m1. ओके, गनचं मास किती आहे? गन मास सिंपल लिहितोय, किचकट नाही करत आहे. मास ऑफ बुलेट, गन ऑफ मास ऑफ गन. ओके, सो सिम्पली बुलेट मास m1, गन मास m2. ओके, इट्स व्हेलॉसिटी बिकम्स v1 अँड इट्स मोमेंटम बिकम्स m1 v1. हे सिम्पली हे जे त्यांनी दिलं आहे ना, हे तुम्ही अगोदर वाचून घेतो, देन मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगतो. बिफोर फायरिंग द बुलेट बोथ द गन अँड बुलेट ॲट रेस्ट. ओके, अँड हेन्स द टोटल इनिशियल मोमेंटम इज 0. According to the law of conservation of momentum, the total final momentum has to be 0. काय होता आपला लॉ? टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. म्हणजे इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम कसं होतं? सेम होतं. आता ह्या गनच्या आणि बुलेटच्या केसमध्ये काय आहे? दोघंही इनिशियली कसे आहेत? दोघंही इनिशियली ॲट रेस्ट आहेत. ओके, आणि ॲट रेस्ट आहेत मीन्स त्यांची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? 0. आणि ह्याची u2 ते पण काय असेल? 0. सो इनिशियल मोमेंटम काय असेल? इनिशियल मोमेंटम बोथ ऑफ गन अँड बुलेट काय असेल? 0. का असेल 0? बिकॉज मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी, आणि इथं इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे दोघांची पण? 0. सो इनिशियल मोमेंटम काय असेल? 0. आणि फायनल मोमेंटम काय असेल? फायनल मोमेंटम ऑफ गन अँड बुलेट. दोघांचं सेपरेट एका खाली एक लिहूया आपण. ज्यावेळेस फायर होणार आहे तो बुलेटला काय असणार आहे? काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे. दॅट व्हेलॉसिटी इज v1. अँड जी गन थोडीशी बॅकवर्ड मुवमेंट करणार आहे ती काय असणार आहे? v2. सो फायनल मोमेंटम काय असेल मग? फायनल मोमेंटम ऑफ गन अँड बुलेट. गनचं काय आहे स्पीड? m2 v2 अँड फायनल मोमेंटम ऑफ बुलेट m1 v1. मोमेंटम कसं कॅल्क्युलेट केले लक्षात आलं का? सिम्पल. इनिशियल मोमेंटम कसं काउंट केलं आपण? त्यांनी दिलं आहे फायरिंग द बुलेट गन अँड बिफोर फायरिंग द बुलेट गन अँड बुलेट इज ॲट रेस्ट आहेत म्हणजे त्यांना व्हेलॉसिटी आहे का? नाही, व्हेलॉसिटी असेल 0. देअरफोर त्यांची इनिशियल व्हेलॉसिटी दोघांची पण 0 आहे. सो इनिशियल मोमेंटम पण 0, कारण मोमेंटम हा प्रोडक्ट असतो मास अँड व्हेलॉसिटीचा. ओके, अँड फायनल मोमेंटम कसं कॅल्क्युलेट केला आपण? व्हेन वी फायर बुलेट हॅज सम व्हेलॉसिटी अँड दॅट व्हेलॉसिटी आपण कन्सिडर केली v1. अँड गन थोडीशी बॅकवर्ड मुवमेंट दाखवणार आहे, रिकॉईल दाखवणार आहे, ते आपण कन्सिडर केली v2. आणि त्यावरून आपण कॅल्क्युलेट केली फायनल मोमेंटम ऑफ गन इज m2 v2 अँड फायनल मोमेंटम ऑफ बुलेट m1 v1. अँड अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. मग मला सांगा टोटल इनिशियल मोमेंटम किती आहे? 0. आणि टोटल फायनल मोमेंटम किती आहे? फायनल मोमेंटम आहे m1 v1 प्लस m2 v2, राईट. हे झालं टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू 0. 0 काय आहे? टोटल इनिशियल मोमेंटम. 0 काय आहे? टोटल इनिशियल मोमेंटम. देअरफोर काय असेल मग? टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंटम. ओके, सिम्पली हे m2 v2 इकडं प्लस आहे, हे इक्वल साईनच्या तिकडे गेल्यानंतर काय होईल? m1 v1 इज इक्वल टू मायनस m2 v2.
सॉरी, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, V2 रिकॉईल ऑफ गन. सो V2 आपल्याला इक्वल टूच्या इकडेच ठेवायला लागेल. अशा मायनर मिस्टेक होतात, पेपरमध्ये पण होतात. सो थोडंसं काळजीपूर्वक सोडवायचं आहे. ठीक आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, V2. सो आपल्याला ही V2ची टर्म इक्वल टू साईनच्या बाजूला घेऊन जायचं नाही, इथंच ठेवायची. मग आपण कुठली टर्म घेऊन जाणार, M1 V1. ओके. सो M2 V2 इज इक्वल टू, हे प्लस आहे इकडं, राईट. इकडे गेल्यावर काय होईल, मायनस M1 V1. आणि हे M2 कसं आहे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये, हे तिकडे गेल्यानंतर काय होईल, डिवायडेड बाय. सो V2 इज इक्वल टू मायनस M1 V1 डिवायडेड बाय M2. So by using this formula we can calculate recoil of gun. आणि इथं मायनस साईन आले, राईट. तुम्ही मला सांगायचं हे मायनस साईन का आहे इथं. ओके, कमेंट बॉक्समध्ये. जर तुम्ही मला सांगितलं राईट आन्सर तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव घेईल आणि सांगेल. आणि तुम्हाला जर याच्यावरचे न्यूमेरिकल्स वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही मला प्लीज सांगा की सर आम्हाला न्यूमेरिकल्स हवे आहेत. ओके, आपण न्यूमेरिकल्स पण ह्याचे अपलोड करूया. आणि जर तुम्हाला एक्झरसाईज हवा असेल तर आपण एक्झरसाईज पण अपलोड करूया. ठीक आहे. सर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा मला. इफ यू लाईक इट देन लाईक शेअर अँड सबस्क्राईब. ओके. आय होप सगळ्यांना लेक्चर समजला असेल. जर काही डाऊट असतील, काही कॉन्सेप्ट समजला नसेल तर परत एकदा ऐका. आणि तरीही नसेल समजत तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा की सर हा पार्ट समजला नाही आहे, त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, शॉर्ट व्हिडिओ बनवूया किंवा जर 1-2 मिनटाचा व्हिडिओ बनत असेल तर तोही आपण बनवूया. आणि मला नक्की कमेंट करा तुम्हाला याचं एक्झरसाईज अँड न्यूमेरिकल्स हवेत की नाहीत. ओके. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल बी हॅपी. ओके, कीप सपोर्टिंग, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.